हॅलो फ्रेंड्स, तर आज आपण ही सुंदर अशी स्लिंग बॅग बनवायला शिकणार आहोत, तीही उरलेल्या कपड्यांपासून. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. इथे मी 17 इंच लांबीचा आणि 7.5 इंच रुंदीचा असा एक फॅब्रिक घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये अस्तर आणि कॅनव्हास पेपर टाकून मी स्टिच केलेला आहे. त्यानंतर आपल्याला इथे 2 इंचाला वरच्या साईडला मार्क करून ते कट करून घ्यायचं आहे. तिथे आपल्याला झिप अटॅच करायची आहे यासाठी. त्यानंतर आपण जे कट केलेला भाग आहे तो आपल्याला स्टिच करून घ्यायचा आहे पुन्हा. जी आपण 2 इंचाची पट्टी कट करून घेतली होती त्यावर सुद्धा आपल्याला स्टिचिंग करून घ्यायची आहे. त्यानंतर मी इथे झिप घेतलेली आहे आणि आपल्याला फॅब्रिकवर उलटी ठेवून ती स्टिच करून घ्यायची आहे. झिप अटॅच झाल्यानंतर आपल्याला त्यावर टॉप स्टिच करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला आपण जी 2 इंचाची पट्टी कट केलेली होती ती झिपच्या राईट साईडवर ही पट्टी उलटी ठेवून स्टिच करून घ्यायची आहे. झिप अटॅच झाल्यानंतर आपल्याला याच्यावर सुद्धा टॉप स्टिच करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला बॅगला फोल्ड करून सेंटर मार्क करून घ्यायचा आहे. आपण जिथे मार्क केलेलं होतं त्या झिपच्या वरच्या भागापासून ते मार्क केलेल्या भागापर्यंत आपल्याला एक स्क्वेअर कपडा अटॅच करून घ्यायचा आहे. जिथे सिलाई करत आहे मी तिथे खालच्या भागाला थोडंसं फोल्ड करून स्टिचिंग करून घेतलेले आहे आणि आपल्याला हे फॅब्रिक चारही बाजूने स्टिचिंग करून फॅब्रिक अटॅच करून घ्यायचं आहे. फॅब्रिक अटॅच झाल्याच्या नंतर आता आपल्याला बॅगला हँडल लावायचं आहे. तर इथे मी 54 इंच लांबीचं असं एक हँडल तयार करून घेतलं आहे. हँडलचं एक टोक आपल्याला बॅगच्या एका कोपऱ्यामध्ये लावायचं आहे, हे बघा व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे. आणि त्यानंतर हँडलची दुसरी बाजू जी आहे ती आपल्याला बॅगच्या दुसऱ्या कोपऱ्यामध्ये लावायची आहे, त्याच्या अपोजिट साईडला. हे बघा अशा तिरप्या रेषेत अशा पद्धतीने आपल्याला अपोजिट साईडला लावायचं आहे. हँडल अटॅच झाल्यानंतर आता आपल्याला इथे झिप अटॅच करायची आहे. त्यासाठी मी इथे आपण आधी जी झिप लावलेली आहे त्याच्या वरच्या भागावर आपल्याला ही मेन झिप अटॅच करायची आहे. तर आपल्याला ह्या मापाची झिप घ्यायची आहे आणि इथे लावायची आहे. बॅगवरती आपल्याला उलटी ठेवून स्टिच करायची आहे. झिप अटॅच झाल्याच्या नंतर आपल्याला त्यावर टॉप स्टिच करून घ्यायचं आहे. त्यानंतर बॅगचं खालचा भाग आपण घेऊन ह्या झिपवर ठेवून ते झिप आपल्याला अटॅच करून घ्यायची आहे. झिप अटॅच झाल्याच्या नंतर आपल्याला आता हँडल आहे ते आतमध्ये टाकायचं आहे आणि दोन्ही साईडचा ओपन भाग आपल्याला स्टिच करून घ्यायचा आहे. याचबरोबर आता आपली बॅग रेडी आहे. तर आता ह्या झिपच्या साईडने आपल्याला ओपन करून बॅग राईट साईडला टर्न करायची आहे. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा.
तर भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.